आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात विकास कामांचा शुभारंभ झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांनी सकाळी ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। तसेच रामकुंड परिसरात विविध कामांचं भूमिपूजन करून सिंहस्थांच्या तयारीला अधिकृत सुरुवात केली। रामकुंड, गोदावरी घाट, पंचवटी परिसरात लाखो भाविक दर 12 वर्षांनी येतात। या पार्श्वभूमीवर वाहतूक, स्वच्छता, धार्मिक सुविधा आणि नदी किनारी पर्यावरणीय संतुलन राखत आधुनिक सुविधा उभारण्याचा निश्चय सरकारने केला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिपूजनावेळी सांगितलं की कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर तो महाराष्ट्राची ओळख आहे। जगभरातून भाविक येतात, त्यामुळे नाशिकचा चेहरा बदलणारा हा विकास आराखडा प्रत्येक नाशिककराचा अभिमान ठरेल। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या काळात कोणती अडचण निर्माण होऊ नये म्हणून नियोजनबद्ध पद्धतीनं काम सुरू आहे। रस्ते, घाट परिसर, पार्किंग, आपत्कालीन सेवा आणि निवासाची सोय या सगळ्या गोष्टींचं काम युद्धपातळीवर सुरू राहील असं सांगितलं। या कार्यक्रमात रामकुंड परिसराची पाहणी करून मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे यांनी पूजेचा विधी पार पाडला। नारळ फोडून भूमिपूजन केलं आणि भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। या भूमिपूजनावेळी मंत्री, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते। नाशिकच्या जनतेतील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 हे नाशिकसाठी ऐतिहासिक ठरणार आहे। सरकारच्या या पावलामुळे धार्मिक परंपरा आणि आधुनिक विकास यांचा सुंदर संगम घडणार आहे। नाशिक आता पुन्हा एकदा आध्यात्मिक राजधानी बनण्यासाठी सज्ज होत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।